बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या पावसाने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालाय, कारण 1 जून पासून आतापर्यंत 14 टीएमसी पाणी हे नाशिकहून रवाना झाले। परिणामी जायकवाडीचा पाणीसाठा हा 45% येऊन पोहोचलाय। हाच पाणीसाठा गेल्या वर्षी केवळ 4.40% इतकाच होता, म्हणजे तब्बल 40% कमी होता। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांसाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे हा धरण साठा 61% पोहोचलाय। नाशिक जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय, तर भावली धरण हे ओव्हरफ्लो झाले। त्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता मिटलीच आहे, पण मराठवाड्यातली सुद्धा पाण्याची चिंता ही मिटेल अशी आशा आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, नाशिकच्या पाण्याचा फायदा अर्थातच मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचं मूर्त रूप सध्या दिसू लागले का? काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर यंदा वरुणराजाने नाशिक जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवलीत असं म्हणावं लागणार आहे, कारण गेल्या वर्षी खरं तर जी परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला बघायला मिळत होती तेच चित्र मात्र यंदा जुलै महिन्यातच दिसून येत आहेत। कारण पाऊस हा धुवाधार झाला आहे, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची संततधार ही बघायला मिळते। त्यामुळे जिल्ह्याचा धरणसाठा हा 61% जाऊन पोहोचलेला आहे। गेल्या वर्षी तो फक्त 6% इतका होता। यासोबतच आपण जर बघितलं तर म्हणजे माझ्या मागे आपण इथं सध्याची दृश्य बघितली तर नाशिकच्या पंचवटी परिसरातील ही गोदावरी नदीची दृश्य आहेत। आज समोर आपण बघितलं तर रामकुंड हा परिसर आहे, समोर आपण बघितलं तर हे जे छोटे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। यासोबतच समोर सिद्ध पाताळेश्वर मंदिराला देखील पाण्याने वेढा हा घातलेला आहे। दुतोंड्या मारुती जो खरं तर नाशिकच्या पुराच्या पाण्याची ओळख आहे, त्या दुतोंड्या मारुतीचे देखील सध्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। रामकुंड परिसर असेल किंवा समोर आपण जर बघितलं की जिथे इतर विधी असेल, दशक्रिया विधी असतील हे होत असतात, तिथे देखील खरं तर आता कोणालाही प्रवेश देखील दिला जात नाहीये। एकंदरीतच आपण बघितलं तर समाधानकारक असं सर्व चित्र आहेत। जिल्ह्याचा धरणसाठा 61% वरती गेलेला आहे। यासोबतच जिल्ह्यातील एकूण 23 पैकी 15 धरणांमध्ये 50% अधिक साठा देखील झालेला आहे। सध्या नाशिक जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे। यात आपण बघितलं तर सकाळी जो काही विसर्ग केला जातोय 9 वाजता गंगापूर धरणातून 3716 आहेत, दारणामधून 5162, पालखेड, भोजापूर आणि भावली धरणातूनही विसर्गाला सुरुवात झालेली आहे। इगतपुरीमध्ये आपण बघितलं तर इगतपुरीमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे, त्यामुळे भावली धरण हे खरं तर ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि कालपासून त्यातून देखील विसर्ग हा केला जातोय। विशेष म्हणजे नाशिकच्या या पावसामुळे मोठा दिलासा मराठवाड्याला भेटलेला आहे, कारण 1 जून पासून तर आतापर्यंत 14 टीएमसी पाणी हे नाशिकहून रवाना झालेलं आहे। नाशिकच्या गोदावरी दारणा नदीतलं जे पाणी आहे ते पुढे नांदूर मंतेश्वर बंदरामार्गे मराठवाड्याकडे झेपावत असतं आणि त्यामुळे जवळपास 14 टीएमसी पाणी नाशिकहून रवाना झालेलं आहे आणि यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा देखील 45% जाऊन पोहोचलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 41% अधिक आहेत। फक्त 4.40% पाणीसाठा हा गेल्या वर्षी होता, त्यामुळे एकंदरीतच मोठा दिलासा खरं तर मराठवाड्याला मिळणार आहे। आपल्याला माहिती की जायकवाडीचं पात्र हे खरं मोठं आहे, त्यामुळे 45% पाणीसाठा हा पुढचे जवळपास 1 ते 1.5 वर्षाहून अधिक हे पाणी जे आहे ते खरं तर मराठवाड्यासाठी पुरू शकतं, ही एकूणच परिस्थिती आहे। त्यामुळे आपण गेल्या वर्षी जर बघितलं तर अगदी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता। धरणांचा पाणीसाठा जवळपास 40%च्या वर ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊन पोहोचला होता। मात्र यंदा उलट असं चित्र हे बघायला मिळत आहे। धरणांचा पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे, यासोबतच पेरण्यांना देखील चांगल्या प्रकारे सुरुवाती झाली आहे, त्यामुळे शेतकरी देखील समाधान व्यक्त करतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे शेतकरी सुद्धा